नमस्कार माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी त्यात मजेत आहात ना. त्या मंदिर शैक्षणिक सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञान मंदिर स्वामी समर्थ इंटरनेट चॅनल्सला सबस्क्राईब केले का? सबस्क्राईब नसेल केलं लगेच त्या सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून त्या चॅनलवरती अपलोड होणारे पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सामान्य ज्ञान. काही प्रश्न तर हा व्हिडिओ पर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर बरं का. हवेत म्हणजे सामान्य ज्ञानाचे प्रश्न. भारतातील पहिले राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले? भारतातील पहिले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. सॉरी मी ऑप्शन दिले नाही, डायरेक्ट उत्तर काय? मुंबई. भारतातील पहिले राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय मुंबई त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आले आहे. इंडिया साइज हा प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? इंडिया साइज हा प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? काय? कापड. इंडिया साइज हा प्रकल्प कापड क्षेत्राशी संबंधित आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या ठिकाणी बंकर संग्रहालयाचे उद्घाटन केले? भारताच्या राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या ठिकाणी बंकर संग्रहालयाचे उद्घाटन केले? उत्तर आहे राजभवन मुंबई. भारताच्या राष्ट्रपतींनी अलीकडेच राजभवन मुंबई हे बंकर संग्रहालयाचे उद्घाटन केले. अंतरीचे धबे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंतरीचे धबे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे पी जे खताळ पाटील. अंतरीचे धबे या पुस्तकाचे लेखक पी जे खताळ पाटील हे आहेत. 23व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेचा मुख्य विषय काय होता? 23व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेचा मुख्य विषय काय होता? आहे भारत 2020 डिजिटल परिवर्तन. 23व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेचा मुख्य विषय भारत 2020 डिजिटल परिवर्तन हा होता. भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पीएम मित्र पार्क प्रकल्पाचा पाया स्थापन केला? भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पीएम मित्र पार्क प्रकल्पाचा पाया स्थापन केला? उत्तर आहे अमरावती. भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील अमरावती शहरात पीएम मित्र पार्क या प्रकल्पाचा पाया स्थापन केला. कास्ती कोथिंबीर ज्याला स्थानिक पातळीवर कास्ती धने म्हणून ओळखले जाते, भारतातील कोणत्या राज्यात लागवड केलेली एक अद्वितीय जात आहे? काय? कास्ती कोथिंबीर ज्याला स्थानिक पातळीवर कास्ती धने म्हणून ओळखले जाते, ही भारतातील कोणत्या राज्यात लागवड केलेली एक अद्वितीय जात आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रातील लातूर त्या ठिकाणी ही कास्ती कोथिंबीर ज्या स्थानिक पातळीवर कास्ती धने म्हणून ओळखली जाते, भारतातील महाराष्ट्र राज्यातील लातूर हे लागवड केली जाणारी एक अद्वितीय जात आहे. भारतीय निर्यात आयात बँकेचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय निर्यात आयात बँकेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर आहे आर एस राठोड. भारतीय निर्यात आयात बँकेचे पहिले अध्यक्ष आर एस राठोड हे होते. मुंबईत भारतीय मुलींसाठी पहिली इंग्रजी शाळा कोणी स्थापन केली? मुंबईत भारतीय मुलींसाठी पहिली इंग्रजी शाळा कोणी स्थापन केली? उत्तर आहे मनकोजी करसेटजी. मुंबईत भारतीय मुलींसाठी पहिली इंग्रजी शाळा मनकोजी करसेटजी यांनी स्थापन केली. मुंबईत स्थापन झालेली पहिली कापड गिरणी कोणती होती? मुंबईत स्थापन झालेली पहिली कापड गिरणी कोणती होती? तर आहे बॉम्बे स्पिनिंग मिल.
मुंबईत स्थापन झालेली पहिली कापड गिरणी बॉम्बे स्पिनिंग मिल होती. महाराष्ट्राच्या इतिहासात शौर्य आणि महत्वासाठी ओळखले जाणारे सिंहगडाचे ऐतिहासिक युद्ध कोणत्या वर्षी लढले गेले? महाराष्ट्राच्या इतिहासात शौर्य आणि महत्वासाठी ओळखले जाणारे सिंहगडाचे ऐतिहासिक युद्ध कोणत्या वर्षी लढले गेले? उत्तर आहे 1870. महाराष्ट्राच्या इतिहासात शौर्य आणि महत्वासाठी ओळखले जाणारे सिंहगडाचे ऐतिहासिक युद्ध 1870 या वर्षी लढले गेले. महाराष्ट्रातील कोणते शहर केळीच्या लक्षणीय उत्पादनामुळे भारतातील केळी शहर म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील कोणते शहर केळीच्या लक्षणीय उत्पादनामुळे भारतातील केळी शहर म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे जळगाव. महाराष्ट्रातील जळगाव शहर केळीच्या लक्षणीय उत्पादनामुळे भारतातील केळी शहर म्हणून ओळखले जाते. भारतातील इराणी समुदाय प्रामुख्याने कोणती भाषा बोलतो? भारतातील इराणी समुदाय प्रामुख्याने कोणती भाषा बोलतो? उत्तर आहे झोरोस्ट्रियन दारी. भारतातील इराणी समुदाय प्रामुख्याने झोरोस्ट्रियन दारी ही भाषा बोलतो. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? उत्तर आहे भारतीय जायंट खार. महाराष्ट्राचा राज्य प्राणी भारतीय जायंट खार हा आहे. महाराष्ट्रातील कोणता कुंभार संत भक्ती आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित होता? महाराष्ट्रातील कोणता कुंभार संत भक्ती आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित होता? उत्तर आहे संत गोरा कुंभार. महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार भक्ती आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित होते. मुंबई किल्ल्याच्या कोणत्या दरवाजाला मूळतः पवनचक्की दरवाजा असे म्हणतात? मुंबई किल्ल्याच्या कोणत्या दरवाजाला मूळतः पवनचक्की दरवाजा असे म्हणतात? उत्तर आहे चर्च गेट. मुंबई किल्ल्याच्या चर्च गेट दरवाजाला मूळतः पवनचक्की दरवाजा असे म्हणतात. फिल्मफेअर मराठी पुरस्कारांमध्ये प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ब्लॅक लेडी पुतळ्याची रचना कोणी केली? फिल्मफेअर मराठी पुरस्कारांमध्ये प्रदान करण्यात आलेल्या ब्लॅक लेडी पुतळ्याची रचना कोणी केली? तर आहे NG पानसरे. फिल्मफेअर मराठी पुरस्कारांमध्ये प्रदान करण्यात आलेल्या ब्लॅक लेडी पुतळ्याची रचना NG पानसरे यांनी केली. औरंगाबाद जवळील पितळखोरा येथे शिलालेख शोधण्याची श्रेय कोणत्या भारतीय कला इतिहासकाराला जाते? औरंगाबाद जवळील पितळखोरा येथे शिलालेख शोधण्याचे श्रेय कोणत्या भारतीय कला इतिहासकाराला जाते? उत्तर आहे दुलारी कुरेशी. औरंगाबाद जवळील पितळखोरा येथे शिलालेख शोधण्याचे दुलारी या भारतीय कला इतिहासकाराला जाते. महाराष्ट्रातील कोणता वारकरी संत जो तुकारामांचा शिष्य होता? विठोबाच्या भक्ती आणि एकनिष्ठ पत्नी म्हणून तिच्या कर्तव्यांचे संतुलन साधण्यासाठी प्रसिद्ध होता? काय आहे महाराष्ट्रातील कोणता वारकरी संत जो तुकारामांचा शिष्य होता, तो विठोबाच्या भक्ती आणि एकनिष्ठ पत्नी म्हणून तिच्या कर्तव्यांचे संतुलन साधण्यासाठी प्रसिद्ध होता? तर आहे बहिणाबाई. महाराष्ट्रातील बहिणाबाई वारकरी संत त्या तुकाराम महाराजांच्या शिष्य होते आणि विठोबाच्या भक्ती आणि एकनिष्ठ पत्नी म्हणून त्या कर्तव्याचे संतुलन साधण्यासाठी प्रसिद्ध होत्या. मध्ययुगीन काळात नागपूर कोणत्या राजवंशाची राजधानी होती? मध्ययुगीन काळात नागपूर कोणत्या राजवंशाची राजधानी होती? उत्तर आहे भोसले राजवंश. मध्ययुगीन काळात नागपूर भोसले राजवंशाची राजधानी होती. 20व्या शतकाच्या सुरुवातीला शिक्षणात आरक्षण व्यवस्था सुरू करण्यासाठी ओळखले जाणारे शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे शासक होते? 20व्या शतकाच्या सुरुवातीला शिक्षणात आरक्षण व्यवस्था सुरू करण्यासाठी ओळखले जाणारे शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे शासक होते? उत्तर आहे कोल्हापूर. 20व्या शतकाच्या सुरुवातीला शिक्षणात आरक्षण व्यवस्था सुरू करण्यासाठी ओळखले जाणारे शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे शासक होते. सुसरी आणि टिपरिया या महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
स्त्री आणि टिपरिया या महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर आहे गोमाई नदी. स्त्री आणि टिपरिया या महाराष्ट्रातील गोमाई नदीच्या उपनद्या आहेत. महाराष्ट्रात वाडी हा शब्द कशासाठी वापरला जातो? महाराष्ट्रात वाडी हा कशासाठी वापरला जातो? आहे ग्रामीण भागातील झोपड्यांचा समूह. महाराष्ट्रात वाडी हा शब्द ग्रामीण भागातील झोपड्यांच्या समूहासाठी वापरला जातो. मानवी युद्धाच्या वेळी विजयनगर साम्राज्याचा नेता कोण होता? मानवी युद्धाच्या वेळी विजयनगर साम्राज्याचा नेता कोण होता? तर आहे थिम्मा भूपाला. मानवी युद्धाच्या वेळी विजयनगर साम्राज्याचा नेता थिम्मा भूपाला हा होता. स्त्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडची स्थापना कोणी केली? स्त्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडची सहसंस्थापना कोणी केली? तर आहे जसवंतीबेन पोपट. स्त्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडची सहसंस्थापना जसवंतीबेन पोपट यांनी केली. औरंगजेबाच्या काळात कोणते शहर दख्खनची व्हाईसरेगल राजधानी होती? औरंगजेबाच्या काळात कोणते शहर दख्खनची व्हाईसरेगल राजधानी होती? तर आहे औरंगाबाद. औरंगजेबाच्या काळात औरंगाबाद शहर दख्खनची व्हाईसरेगल राजधानी होती. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे पहिले पंतप्रधान कोण होते? बॉम्बे प्रेसिडेन्सीचे पहिले पंतप्रधान कोण होते? उत्तर आहे बी.जी. खेर. हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे पहिले पंतप्रधान होते. कलकत्ता विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहासात कामार्यकल प्राध्यापक म्हणून कोणी काम केले? कलकत्ता विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहासात कामार्यकल प्राध्यापक म्हणून कोणी काम केले? उत्तर आहे देवदत्त रामकृष्ण भांडारकर. कलकत्ता विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहासात कामार्यकल प्राध्यापक म्हणून देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांनी काम केले. महाराष्ट्रातील कोणत्या जमातीमध्ये एक पीव्हीटीजी घोटुल युवा वसतिगृह पद्धतीचा सराव करते? महाराष्ट्रातील कोणत्या जमातीमध्ये एक पीव्हीटीजी घोटुल युवा वसतिगृह पद्धतीचा सराव करते? उत्तर आहे माडिया गौंड. महाराष्ट्रातील माडिया गौंड जमातीमध्ये एक पीव्हीटीजी घोटुल युवा वसतिगृह पद्धतीचा सराव करते. ज्योतिषशास्त्रात श्रीपती भाव प्रणाली कोणी सुरू केली? ज्योतिषशास्त्रात श्रीपती भाव प्रणाली कोणी सुरू केली? तर आहे श्रीपती. ज्योतिषशास्त्रात श्रीपती भाव प्रणाली श्रीपती यांनी सुरू केली. ब्रिटिश भारतामध्ये अक्कलकोट राज्यावर कोणत्या राजघराण्याने राज्य केले? ब्रिटिश भारतामध्ये अक्कलकोट राज्यावर कोणत्या राजघराण्याने राज्य केले? तर आहे भोसले. ब्रिटिश भारतामध्ये अक्कलकोट राज्यावर भोसले राजघराण्याने राज्य केले. महाराष्ट्रात भारतीय प्रजासत्ताकासाठी 1879च्या सशस्त्र नेतृत्व कोणी केले? महाराष्ट्रात भारतीय प्रजासत्ताकासाठी 1879च्या सशस्त्र उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर आहे वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रात भारतीय प्रजासत्ताकासाठी 1879च्या सशस्त्र उठावाचे नेतृत्व वासुदेव बळवंत फडके यांनी केले. मराठा साम्राज्यात पंत अमात्यांकडे कोणती प्रमुख जबाबदारी होती? मराठा साम्राज्यात पंत अमात्यांकडे कोणती प्रमुख जबाबदारी होती? तर आहे आर्थिक प्रशासन, कोषागार व्यवस्थापन आणि महसूल संकलन. मराठा साम्राज्यात पंत अमात्यांकडे आर्थिक प्रशासन, कोषागार व्यवस्थापन आणि महसूल संकलन जबाबदारी होती. पश्चिम भारतातील पहिले प्रोटेस्ट मिशन अमेरिकन मराठी मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतातील पहिले प्रोटेस्ट मिशन अमेरिकन मराठी मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आहे 1813. पश्चिम भारतातील पहिले प्रोटेस्ट मिशन अमेरिकन मराठी मिशनची स्थापना 1813 या वर्षी झाली. बेंबळा नदी ही महाराष्ट्रातील कोणत्या नदीची उपनदी आहे? बेंबळा नदी ही महाराष्ट्रातील कोणत्या नदीची
नदी आहे? उत्तर आहे वर्धा नदी. वेवळा नदी ही महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे. लोहगडला लागून असलेला विसापूर किल्ला मराठा साम्राज्याच्या कोणत्या पेशव्याच्या कारकिर्दीत बांधला गेला? लोहगडला लागून असलेला विसापूर किल्ला मराठा साम्राज्याच्या कोणत्या पेशव्याच्या कारकिर्दीत बांधला गेला? उत्तर आहे बालाजी विश्वनाथ. लोहगडला लागून असलेला विसापूर किल्ला मराठा साम्राज्याच्या बालाजी विश्वनाथ या पेशव्यांच्या कारकिर्दीत बांधला गेला. महाराष्ट्रात जमीन महसूल प्रणाली सुरू करण्यास कोण जबाबदार होते? ज्याने सुपिकतेनुसार जमिनीचे वर्गीकरण केले आणि शेतकऱ्यांना रोख स्वरूपात कर भरण्याची परवानगी दिली, त्यामुळे कृषी उत्पादकता वाढली. उत्तर आहे मलिक अंबर. महाराष्ट्रात जमीन महसूल प्रणाली सुरू करण्यास मलिक अंबर हे जबाबदार होते, ज्याने जमिनीचे वर्गीकरण केले आणि शेतकऱ्यांना रोख स्वरूपात कर भरण्याची परवानगी दिली, ज्यामुळे कृषी उत्पादकता वाढली. नवसहशंक चरित या ऐतिहासिक ग्रंथाचे लेखक कोण आहेत? नवसहशंक चरित या ऐतिहासिक ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर आहे पद्मगुप्त. नवसहशंक चरित या ऐतिहासिक ग्रंथाचे लेखक पद्मगुप्त हे आहेत. गुप्त साम्राज्याचे चंद्रगुप्त दुसऱ्याने कोणत्या पश्चिमेकडील सत्रप शासकाचा पराभव केला? साम्राज्याच्या चंद्रगुप्त दुसऱ्याने कोणत्या पश्चिमेकडील सत्रप शासकाचा पराभव केला? उत्तर आहे रुद्रसिंह तिसरा. साम्राज्याच्या चंद्रगुप्त दुसरा याने रुद्रसिंह तिसरा या पश्चिमेकडील सत्रप शासकाचा पराभव केला. विक्रोळी कोपर खैरणे लिंक रोड या ओढ्यावर जाईल? विक्रोळी कोपर खैरणे लिंक रोड कोणत्या ओढ्यावरून जाईल? ठाणे खाडी. विक्रोळी कोपर खैरणे लिंक रोड खाडी या ओढ्यावरून जाईल. माझा प्रवास मराठी प्रवास वर्णन कोणी लिहिले? माझा प्रवास हे मराठी प्रवास वर्णन कोणी लिहिले? उत्तर आहे विष्णू भट गोडसे. माझा प्रवास हे मराठी प्रवास वर्णन विष्णू भट गोडसे यांनी लिहिले. मुंबईतील गोरेगाव मध्ये पाणीवाली बाई कोणाला म्हटले जायचे? मुंबईतील गोरेगाव मध्ये पाणीवाली बाई म्हणून कोणाला म्हटले जायचे? काय? मृणाल गोर. मुंबईतील गोरेगाव मध्ये पाणीवाली बाई म्हणून मृणाल गोर यांना म्हटले जायचे. कोणत्या भारतीय राज्यात रेशीम मार्गाच्या ठिकाणी 11 मीटर उंचीचा लाट नावाचा अशोक स्तंभ आहे? कोणत्या भारतीय राज्यात रेशीम मार्गाच्या ठिकाणी 11 मीटर उंचीचा लाट नावाचा अशोक स्तंभ आहे? तर आहे बिहार. बिहार या भारतीय राज्यात रेशीम मार्गाच्या ठिकाणी 11 मीटर उंचीचा लाट नावाचा अशोक स्तंभ आहे. ध्रुव अणुभट्टीच्या डिझाईन दरम्यान ऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद कोणाकडे होते? ध्रुव अणुभट्टीच्या डिझाईन दरम्यान अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद कोणाकडे होते? उत्तर आहे अनिल काकोडकर. ध्रुव अणुभट्टीच्या डिझाईन दरम्यान अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद अनिल काकोडकर होते. मुंबईच्या पहिल्या महिला शेरीफ कोण होत्या? मुंबईच्या पहिल्या महिला शेरीफ कोण होत्या? आहे मिथन जमशेद लांब. मुंबईच्या पहिल्या महिला शेरीफ मिथन जमशेद लांब या होत्या. भारतातील सर्वात तरुण IAS अधिकारी कोण बनले? भारतातील सर्वात तरुण IAS अधिकारी कोण बनले? अत्तार शेख. भारतातील सर्वात तरुण IAS अधिकारी अत्तार शेख. 1932 मध्ये पुणे करारावर स्वाक्षरी करून स्वतंत्र मतदारसंघांना कोणी केला? 1932 मध्ये पुणे करारावर स्वाक्षरी करून स्वतंत्र मतदारसंघांना कोणी विरोध केला? उत्तर आहे महात्मा गांधी. 1932 मध्ये पुणे करारावर स्वाक्षरी करून स्वतंत्र मतदारसंघांना महात्मा गांधी यांनी विरोध केला. सेवा आणि तपस्या शिकवण्यासाठी 14 महिन्यांहून अधिक काळ बांबूच्या पिंजऱ्यात स्वतःला कोणी कोंडून ठेवले? सेवा आणि तपस्या शिकवण्यासाठी 14 महिन्यांहून अधिक काळ बांबूच्या पिंजऱ्यात स्वतःला कोणी
कोंडून ठेवले. उत्तर आहे उपासनी महाराज. सेवा आणि तपस्या शिकवण्यासाठी 14 महिन्यांहून अधिक काळ बांबूच्या पिंजऱ्यात स्वतःला उपासनी महाराज यांनी कोंडून ठेवले. अशा प्रकारे आपले जीके म्हणजे सामान्य अध्ययन सामान्य ज्ञानाचे प्रश्न सुटले. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला शेअर करा, चॅनेलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.